आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय गो, काय झालं? आणि ह्या कुठल्या ऑफिसवर आलायत तुम्ही? सगळ्यांचे चेहरे टेन्शन मध्ये दिसतात। काय झालंय? स्वानंदी, या राजवाडे इंडस्ट्रीजने आपली वृद्धाश्रमाची जागा रिकामी करायची नोटीस दिली आहे। काय? हो, आणि आता त्या जागी मोठा मॉल तयार होणार आहे। आमच्या डोक्यावरचं छप्पर आहे तेच जर गेलं तर आम्ही जायचं कुठे? देव पण काय परीक्षा पाहतोय आपली या वयात। आधी मुलांनी घराबाहेर काढलं आणि आता हे लोक इथून हाकलतात। बघ ना, या श्रीमंतांना दुसऱ्याचा विचारच नसतो का? आता काय करणार? कुठे राहणार? रस्त्यावर? आता यांचं काय बिघडतंय? तो मॉल की फॉल नाही बांधला तर? एखाद्या धर्मशाळेत किंवा एखाद्या देवळात राहायची वेळ येईल आमच्यावर। हो नाना, काय बोलताय? असं काही नाही होणार। आणि अहो, आपल्या हक्काची जागा आहे ना, अशी सहजासहजी नाही जाऊ देणार आपण। हा, आणि त्यांनी बळकावली तर? कारण ती जागा राजवाड्यांचीच आहे। म्हणजे आता लीज पिरियड होऊन सुद्धा 10 वर्ष होऊन गेली आहे असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय नोटीसमध्ये। म्हणजे कायद्याने ती जागा राजवाड्यांचीच आहे। कायद्यातही तरतुदी असतात ना। आपण बोलूया ना त्यांच्याशी, मार्ग काढूया काहीतरी। तुम्ही असं टेन्शन नका घेऊ। नाही, नुसता बोलून हा प्रश्न सुटणार नाही स्वानंदी। आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे। मी काय म्हणतो, आपण मोर्चा काढला तर? नाही, एक मिनिट थांबा, मला पेपर बघू ना। नाही आता नाही, पुढचा महिनाभर तरी इंटरव्ह्यू वगैरे काही शक्य होईल असं नाही वाटत आहे। हां, येऊन जाईन। हो, मी अवॉर्ड फंक्शनला येऊन जाईन काही वेळ। करूया प्लॅन। येस, बाय। अंशू बोल। दादा, आपल्या आजोबांनी जी जमीन लीजवर दिली होती त्याचे डिटेल्स। हां, मी तुझ्याकडे डिटेल्स मागणारच होतो याचा। आत्ताच्या कोलते रोडला लागून जमीन आपली। आणि दादा, लीज पिरियड संपून 10 वर्ष होऊन गेले, अजूनही ती जागा रिकामी झालेली नाहीये। इतकी वर्ष आपलं लक्ष नव्हतं, त्यामुळे कब्जा करून ठेवलाय त्यांनी त्या जागेवर। मला जमिनीचे ओरिजिनल पेपर्स आणि दादा, छोटा मॅटर आहे, तू नको लक्ष देऊ। तुला माहीत असावं म्हणून मी इन्फॉर्म केलं, बाकी मी बघतो सगळं। ठीक आहे, जे काही करशील ते लिगली करायचं। येस दादा। ह्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आपण गेलो होतो, तर त्यावेळी त्यांनी NICU सुरू केलं नव्हतं, आता सुरू केलंय। त्याचे काही फोटोज पण पाठवलेत आणि आपले लोक पाहून पण आलेत। ते त्यांना सांगायचं की आम्ही डोनेशन देतोय, हे कोणालाही सांगायचं नाही। आमचं नाव कुठेही लावायचं नाही। हे काय आपण पब्लिसिटी स्टंट म्हणून करत नाही आहोत, तर चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून करतोय। लोकांना चांगली सेवा द्या। त्यामुळे मधनं आम्ही येऊन ते बघत राहणार, सगळं सांगताना सांगणार, सगळीकडे असंच सांगणार की समर राजवाडे असं नाव लावाल तर खबरदार। फोटो लावलं तर चालेल, पण नाव अजिबात चालणार नाही। अरे, तुझा फोटो पाहून निदान ती NICU मधली मुलं रडायची तरी थांबतील ना। तुम्ही काळजी करू नका, मी बोलते त्यांच्याशी। हा, एक्सक्यूज मी। येस, हाऊ मे आय हेल्प यू? हो, मी आपलं घर वृद्धाश्रमातून आले आणि मला तुमच्या समर राजवाडे सरांना भेटायचंय। मॅम, तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का?
नाही, अपॉइंटमेंट नाही घेतली आहे मी, पण हे बघा ना, तुमच्या कंपनीकडनं ही अशी नोटीस आली आहे, आम्हाला त्या संदर्भात बोलायचं होतं. ते सगळं ठीक आहे, पण मॅम तुम्हाला आधी सरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. कुणालाही मी असं वॉक इन नाही सोडू शकत. मॅम तुम्हाला 3 दिवसानंतरच सरांची अपॉइंटमेंट मिळेल. नाही नाही, अर्जंट आहे. अहो, वृद्धाश्रमाचा प्रश्न आहे, म्हातारी माणसं आहेत, ती घाबरली आहे तिथे. काही करा, अपॉइंटमेंट मिळवून द्या. अगदी 5 मिनिटं मिळाली तरी चालेल. नेहा, त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे? सर ह्या म्हणतायत की ह्यांना आपल्या ऑफिसमधून काहीतरी नोटीस गेले. सर वृद्धाश्रमातून आल्या आहेत त्या. काय नाव आपलं? मी स्वानंदी सरपोतदार. आपलं घर वृद्धाश्रमातून आले, समर राजवाडेंशी बोलायला. मी बोलतो यांच्याशी. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? अहो, त्यांनी वृद्धाश्रमाला जी नोटीस पाठवली आहे त्या संदर्भात बोलायला आले मी. त्यानं काय होणार आहे? म्हणे काय होणार म्हणजे, अशी तडकाफडकी तुम्ही नोटीस पाठवली तर वृद्धाश्रम असा रिकामा करून टाकला, असं कसं होईल? तुम्ही नोटीस नीट वाचली आहे ना? हो, अर्थात वाचली आहे. काय लिहिलंय त्यात? हे तडकाफडकी नाहीये मॅडम. जागेचा लीज पिरियड संपून 10 वर्ष होऊन गेले आणि 10 वर्ष कमी नसतात. माफ करा, पण मला कळू शकेल का तुम्ही कोण आहात? त्याने काय फरक पडणार आहे? नाही, तसं नाही, म्हणजे तुम्ही समर आहात का? मला समर राजवाडेंना भेटायचं होतं. भेटता येणार नाही. ते खूप बिझी असतात आणि तुम्ही तुमचा वेळ इथे वाया घालवण्यापेक्षा ते वृद्धाश्रम रिकामं करायच्या तयारीला लागा. आणि जे नोटीसमध्ये आहे त्यात काहीही बदल होणार नाही. हो, याला काही अर्थच नाहीये. हे बघा, आमच्याशी वाद घालून काहीच होणार नाहीये. खूप वर्ष वाट पाहिली आम्ही, पण तुम्ही आपणहून हे करत नाहीये, त्यामुळे आता आम्हाला करावं लागलं. आणि हा समोर सरांचाच डिसिजन आहे. त्यांनी निरोप पाठवलाय की 1 महिन्याच्या आत त्या जागेवरून तुमचं बस्तान उचला आणि ती जागा रिकामी करा. हो, पण असं कसं शक्य आहे? वृद्ध माणसं राहतात तिथे. हो, पण त्यांची जागा नाहीये ती, मग त्यांना सोडावीच लागणार आहे. नाही, तुमचे मुद्दे पटतायत मला, पण मला फक्त 5 मिनिटं तुमच्या समर सरांना भेटू द्या. अहो, भेटल्यानंतर कदाचित काहीतरी सोल्युशन निघू शकेल. आज ते दिवसभर मीटिंग मध्ये, त्यामुळे आज शक्य नाही. मग उद्या येतो आम्ही. नाही परवा? नाही, अहो, त्या म्हणाल्या 3 दिवसांनी त्यांना वेळ मिळू शकेल. अपॉइंटमेंट नाहीये, त्यांना काही माहित नाही. 15 दिवसांनी म्हणाला तरी चालेल. हो, त्यांच्या वेळेप्रमाणे आम्ही येतो आणि त्यांना भेटतो. पण मला एकदा भेटू द्या, मला एक प्रयत्न करू द्या माझ्याकडून. प्लीज एकदा विचारा तरी त्यांना, प्लीज प्लीज. ठीक आहे, तुम्ही थांबा इथे, मी सरांना विचारून येतो. हो, थँक्यू. दोघातली तुटे